श्रावण महिना सुरू व्हायच्या अगोदर अशी दम बिर्याणी तर झालीच पाहिजे बघा. चला तर मग आज सोबत दम बिर्याणी बनवूया. इथं मी 4 कांदे पातळ चिरून घेतलेत बघा आणि कढईत तेल गरम झालं की आपल्याला कांदा गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं बघू शकता. आणि मी इथं अर्धा किलोची चिकन बिर्याणी बनवते, तर मी इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. मग त्यात कोथिंबीर, दही, तळलेला कांदा, हळद, साठवणीचा काळा मसाला, बिर्याणी मसाला, अद्रक लसूण पेस्ट, मीठ आणि 2 हिरव्या मिरच्या आणि खडे मसाले टाकलेत. आणि खडे मसाल्यामध्ये बघा तमालपत्र, दालचिनी, इलायची, मिरे व लवंग टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि आता आपल्याला 1 तास ह्याला मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आहे. मग मी दुसरीकडे काय केलं होतं, अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलं आणि त्याला पाण्यात भिजवत ठेवलं होतं बघा. मग आता आपल्याला भात शिजवून घ्यायचं आहे. मग पातेल्यात तेल घेतलं, पातेल्यात पाणी घेतलं, त्यात खडे मसाले टाकले, कोथिंबीर टाकली, हिरवी मिरची टाकली, तेल 1 चमचा टाकला आणि 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे बघा. लिंबामुळे काय होतं, आपला भात पांढरा शुभ्र होतं आणि सुटसुटीत होतो, मोकळा होतो. पाण्याला उकळी आले की आपल्याला तांदूळ टाकून 90% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आणि तांदूळ शिजलं की मग चाळणीवर निथळत ठेवायचं आहे त्याला. आता मेन प्रोसेस आहे बघा, आपण जे कांदा तळलेलं तेल होतं ना, तेच तेल आता पातेल्यात टाकून घ्यायचं आहे दुसऱ्या. मग त्यावर मॅरिनेट केलेलं चिकन टाकून अजून एकदा बिर्याणी मसाला टाकायचा आहे आणि ताट झाकून एक वाफ काढायची आहे. आता आपल्या मनावर आहे की बिर्याणीची किती लेअर करायचे आहेत. तर इथं मी 2 लेअर केलेत. पातेल्यातलं थोडं चिकन बाजूला काढून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या लेअरसाठी ते वापरायचं आहे आपल्याला. मग आता चिकनवर तांदूळ टाकायचं, त्यावर कोथिंबीर, तळलेला कांदा आणि रंग टाकून अशा प्रकारे आपल्याला 2 लेअर करून घ्यायचे. आणि आपले लेअर करून झाले की त्यावर 2 चमचे तूप टाकायचं आहे बघा, घरी बनवलेलं. आणि मग इथं मी शेवटी आपल्याला त्याला दम द्यायचा आहे ना, तर दम देण्यासाठी काय करायचं, तवा ठेवायचा आणि तवा ठेवला की तव्यावर मग पातेलं ठेवायचं आणि 10 ते 15 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. अशी जर तुम्ही बिर्याणी केलात तर हॉटेलपेक्षा भारी होते बघा. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि जर तुम्ही ही रेसिपी ट्राय केली तर कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला बिर्याणीची रेसिपी कशी वाटली. आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. बाय बाय.